तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर मी प्रकाश भावकर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आजचा विषय आहे, तुम्ही थंबनेल बघून तर समजलाच असेल. तर आजचा विषय आहे मित्रांनो, रिक्षा व्यवसाय, रिक्षा धंदा हा पहिल्यासारखा राहिला का? म्हणजे 18-19 किंवा लॉकडाऊनच्या आधी, म्हणजे कोरोना यायच्या आधीचा धंदा आणि त्याच्यानंतरचा जो व्यवसाय आहे तो तसंच राहिला आहे का? तर काय फरक पडला मित्रांनो? तर माझ्या माहितीनुसार मित्रांनो, रिक्षा व्यवसायानं कोरोना होता, रिक्षा लॉकडाऊनच्या आधी आय थिंक 10 रुपये सीट होती. आणि रिक्षा व्यवसाय कोरोनानंतर मित्रांनो, जसं लॉकडाऊन संपलं त्याच्यानंतर डायरेक्ट 20 रुपये सीट झाली मित्रांनो. आणि मी गाडी घेतली ना त्यावेळी डायरेक्ट 20 रुपये सीट होती आणि दोन सीट होते असं. तर मित्रांनो, पहिला व्यवसाय ना 10 रुपये सीट होते तेव्हा व्हायचा, आणि आता 20 रुपये झाले. तर कस्टमर डिवाइड झाले, कारण 20 रुपये डायरेक्ट द्यायला आहे ना प्रवाशाला परवडत नाही. बजेटमध्ये बसत नसेल किंवा पगार वगैरे परवडत नसेल, त्याच्यामुळे बसत नसेल, तर रिक्षा व्यवसाय ना डायरेक्ट डाऊन झाला मित्रांनो. आणि परमिट एवढी वाढले की कोणी पण येतं रिक्षा घेतो मित्रांनो. जो ज्याला घ्यायची नाही तो पण रिक्षा घेतो, कारण जो कामधंद्याला आहे तो पण अशीच रिक्षा घेऊन ठेवतो, कारण का तर परमिट उपलब्ध आहे म्हणून. सबस्क्रायबर आहे माझा, त्याने ना मला कमेंट केली होती की रिक्षा व्यवसाय पहिलाच जसा होता तसंच आता आहे का? मला वाटतं तो आय थिंक इकडेच राहत असणार, विरार वसईला. कारण 10 रुपये होतं तेव्हापासून आणि 20 रुपये, कारण मला माहीत नाही 10 रुपयाचा कसा होता. त्यावेळेला माझी काही रिक्षा नव्हती, मी लॉकडाऊननंतर रिक्षा घेतली मित्रांनो, त्याच्यामुळे मला पहिल्याचं काय एवढं माहीत नाही. पण लॉकडाऊननंतर आहे ना पहिला व्हायचा धंदा, आणि आता रिसेंटली आहे ना नाही होत. कारण काय माहिती आहे, गॅस पण उपलब्ध झाला आहे जवळच, आणि आता एक गॅस पण इझिली भेटतो. आता लगेच गाड्या फ्री होतात. पहिला कसं बाहेर जायचं गाड्या, त्याच्यामुळे थोडा म्हणजे डिवाईड व्हायच्या गाड्या, धंदा करायला डिवाईड व्हायच्या, कारण माणूस थकून यायचा एवढा लांब, ओलाला किंवा ठाण्याला, घोडबंदरला जाऊन गॅस भरून यायचे मित्रांनो. तर थकायचे, 2-2, 4 तास जायचे. आता काय एका तासात गॅस मिळून जातो, त्याच्यामुळे सगळेजण फ्री झाले. आता एवढंसं काय प्रेशर नाहीत, म्हणजे डोक्याला ताण नाही राहिला की गॅस भरायचा. जो तो येतो पटकन गॅस अर्धा-1 तासात, मॅक्सिमम 1.5 तासात मिळून जातो गॅस. काहीतरी प्रॉब्लेम झाला तर 2-1 तास लागतात, पण मोस्टली हा लगेच मिळून जातो. त्याच्यामुळे धंदा एकदम सर्व माइंड फ्रेश असल्यामुळे सगळं गाड्या फ्री झाल्या मित्रांनो. तर आता धंदा खूप डाऊन आहे. त्या मित्राला सांगायचं होतं, त्यांनी मला कमेंट केली होती. तर आता कोणी कमेंट केली तर मला शोधावं लागेल, नंतर ती ठेवावं लागेल. तर भेटलं तर ठेवेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर रिक्षा घेणार असाल ना याच्या पुढे किंवा मागे, तर विचार करून घ्या, किंवा 10 लोकांना विचारूनच घ्या रिक्षा व्यवसायात. मला वाटतं की दुसऱ्याची रिक्षा चालवा. आता खूप साऱ्या अशा रिक्षा आहेत ज्या शिपवर दिल्या जातात. आता तुमच्याकडे लायसन बॅच असेल, इझिली अवेलेबल होऊन जाईल, कारण त्याला फक्त शिप द्यायचे 200-300 रुपये काय असेल ते, आणि तुम्ही रिक्षा घेऊन टाका मित्रांनो. आता माझा अंदाजाने आहे ना, हप्ते भरून रिक्षा व्यवसाय करणे आता फार मुश्किल आहे मुंबईच्या ठिकाणी. कारण खूप सारे हे आमच्या रिक्षा आहेत, परत इलेक्ट्रिक रिक्षा आहेत, ओला उबेरवाले आहेत. असा धंदा पूर्ण डिवाईड झाला मित्रांनो. सॅटर्डे संडे होतो, पण ऑफ सीझनला मित्रांनो जे ऑनलाईन नाही करत किंवा इकडे एरियात चालवतात, त्यांना एवढासा नाही आहे. 700-800 रुपयात समाधान मानावं लागतं मित्रांनो, तुम्ही जर इमानदारीत धंदा करत असाल तर मित्रांनो, माझ्या हिशोबाने आहे ना, रिक्षा व्यवसायात यायचा पडू नका. 2-4 लाख रुपये घालण्यापेक्षा आता 2.5-3 लाखाला रिक्षा आहे, पूर्ण इंटरेस्ट पकडून 5-5.5 लाखापर्यंत जाते. पेपर वेगळे बनवावे लागतात, त्याच्यानंतर मेंटेनन्स खूप आहे. आता मीच किती परवा 10,000 केला, थोडी वायरिंग गेली होती माझी, आणि त्याच्या आधी स्टार्टर गेला होता, ते टाकला पूर्ण. कारण कसं आहे, गाडी जशी जुनी होत तसं ते मेंटेनन्स येत जातात. माझ्या उंदरांनी माझी पूर्ण वायर खाल्ली होती. उंदराने आहे ना माझी पूर्ण वायर खाल्ली होती, त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स आला मित्रांनो. एकतर तो कुठं फॉल्ट भेटत नव्हता. एकतर मी कारगिलमधून चंदनसरला जो तिकडे नवीन आला आहे ना शोरूम, तिकडे मी धक्का मारत गाडी घेऊन गेलो होतो मॅडम, टोचन देऊन. माहिती आहे का, तो इमानदारी एक रिक्षावाला त्याने टोचन दिली म्हणून तेवढं तरी. तर असं आहे रिक्षा व्यवसायाचं, ज्याला लोखंड जमलं ना त्यालाच जमलं, ज्याला नाही ज्याला पचतं त्यालाच पचतं मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला काय पचतं ना त्या व्यवसायात पडा मित्रांनो. आणि तुमच्यामध्ये काय आहे, क्वालिटी आहे, तुम्हाला आवडतं की नाही, तुम्हाला ड्रायव्हिंग करायला आवडते का, लहानपणापासून छंद आहे का? मला आवडायचं लहानपणापासून बाईक वगैरे चालवतं, मला जमून जातं. दुसरं काय एवढं माझी शिकला पण मी कमी आहे, 12वी पास आहे, त्याच्यामुळे मी वेगळं काय दुसरं पण नाही केलं. त्याच्यामुळे एवढं माझ्याकडे ऑप्शन नव्हतं. मी रिटेल लाईनमध्ये काम करून डायरेक्ट इकडे आलो मित्रांनो. तर रिटेल लाईनचा मला
मला एक्सपिरियन्स आहे. कुठं मी बाहेर गेलो तर मला रिटेलमध्ये काम मिळू शकतं, पण मला ऑफिसमध्ये मुश्किल आहे, थोडं शिकायला लागेल, त्याच्यानंतर मिळेल मित्रांनो. तर मला कसं धंदा व्यवसायात आवड होती लहानपणापासून, गाडी वगैरे चालवायची. तर मला पचतं, एवढं पण नाही पचत लोखंड, पण आहे थोडं बहुत जजमेंट बसून जातो माझ्या मित्रांनो. तर बघूया फ्युचरमध्ये अजून काय काय करायचं आहे आपलं. जसं आता यूट्यूब तर आहे आपलं, पण त्याचबरोबर अजून जोडधंदा आपल्याला जोडावा लागेल मित्रांनो. रिक्षा चालवून काय होणार नाही मित्रांनो. रिक्षा काय आपलं वय पण नाही रिक्षा चालवायचं मित्रांनो, तरी पण आता मजबुरीमुळे चालवायला लागते मित्रांनो रिक्षा. तर बघूया आपलं यूट्यूबचं पण चॅनल आहे, चॅनल जसं ग्रो होईल तसं याच्यातून पण इन्कम व्हायला होईल. आता इन्कम येतं पण एवढं नाही मित्रांनो, कारण मी रेग्युलर नसतो, थोडं कमी चालवतो रिक्षा, कमी असतो यूट्यूबला. कारण फॅमिलीमध्ये आम्ही दोघंच आहे, नवरा बायको आणि माझा लहान मुलगा, त्याच्यामुळे एवढं जमत नाही रिक्षा चालवून व्हिडिओ बनवून परत सगळं करायला. लहान मुलगा असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो मित्रांनो. तर तुम्हाला जर रिक्षा घ्यायची असेल ना तर तुम्ही मेंटली तेवढं तयार असलं पाहिजे. तुमचं घरचं वातावरण पण मित्रांनो चांगलं असलं पाहिजे. तर बघा, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमचं कोण रिक्षा घेणार असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा नक्की. आणि माझ्याकडून काय मदत लागली तर पण कमेंट करून मला सांगा मित्रांनो, पण त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवूया. जसं आता मित्रांनी व्हिडिओ कमेंट केली होती मला की लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनच्या नंतर धंद्यामध्ये काय फरक आहे. तर खूप फरक पडला, कारण लॉकडाऊनच्या आधी ना एवढ्या गाड्या नव्हत्या, आणि आता एकदम परमिट ओपन झाल्यामुळे खूप साऱ्या गाड्या वाढल्या, अजून पण गाड्या येतात मित्रांनो. तर तुमची परिस्थिती चांगली असेल, आर्थिक परिस्थिती, आणि घरचं जर सगळं व्यवस्थित असेल तरच रिक्षा आवश्यक आहे. नाही तर आहे त्याच्यामध्ये खुश राहा मित्रांनो. दुसरं काहीतरी करा, कारण लोखंड जमलं त्यालाच जमलं, पचलं त्यालाच पचलं. जर नाही पचलं तर मित्रांनो एवढी गाडी घेतली 2-4 लाखाची, ती गळ्यात पडून जाईल मित्रांनो. शिपला दिली तर शिपवाळे तुम्हाला माहिती आहे कशी गाडी याची वाट लागून जाते मित्रांनो. कोण पण आपली गाडी सांभाळून चालवते, दुसऱ्याची गाडी एवढी सांभाळून चालवत नाही मित्रांनो. तर बघा, इन्व्हेस्ट करायच्या आधी 10 वेळा विचार करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो मला सबस्क्राईब करायला विसरू नका.